शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी अनेक पदाधिकाऱ्यांसह काल रात्री उशिरा शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी त्यांचं पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांच्यासह उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, माजी नगरसेवक भगवान शेटे, भगूर शहर प्रमुख विक्रम सोनवणे, इगतपुरी पंचायत समिती सभापती रंगनाथ कचरे, इगतपुरी युवासेना तालुका प्रमुख मोहन बर्हे, जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार तसेच भगूर इगतपुरी शिरसाळे विभागातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला। गेली 12 वर्ष शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता ते जिल्हा प्रमुख असा प्रवास केला होता। मात्र लोकसभेची उमेदवारी देण्याबाबत माझ्याशी असा दगाफटका केला जाईल याची मला कल्पना नव्हती। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मुख्यमंत्री साहेबांना गद्दार म्हणत असला तरीही प्रत्यक्षात या गटातीलच 2-3 गद्दार लोकांनी पक्षाचं वाटोळं केलं असून तेच खरे गद्दार आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आपल्याला न्याय मिळू शकला नाही, त्यामुळे आता वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचं करंजकर यांनी यावेळी सांगितलं। दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केव्हाच सोडून दिलं असून कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणींशी त्यांना काही देणं घेणं नाही। फक्त मी आणि माझे कुटुंबीय एवढाच संकुचित विचार ते करतात। त्यांच्या याच विचारांमुळे पक्षाचं अतोनात नुकसान झालं असून अनेक लोक पक्ष सोडून गेलेत। 50 आमदार, 13 खासदार आणि असंख्य पदाधिकारी पक्ष सोडून जात असले तरीही एका माणसाला त्याचा काहीही फरक पडत नाही। त्यामुळे करंजकर यांचं पक्षात स्वागत करत असून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी ते जोमाने कामाला लागतील अशी अपेक्षा यासमयी व्यक्त केली। यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक आणि सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, माजी नगरसेवक अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे तसेच नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।